बेहेदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. झाडे नकारात्मक ऊर्जा कशी सोडतात? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. बेहेदाचे बापूजी म्हणतात, बेहेदच्या मुलांना बेहेदची परम महाशांती. आज मी मुलांना सांगू इच्छितो की जेव्हा झाडे कार्बन डायऑक्साईड म्हणजे नकारात्मक वायू घेऊन ऑक्सिजन सोडण्याची प्रक्रिया करतात, कार्बन डायऑक्साईड घेतल्यामुळे त्यांची वाढ होते, तेव्हा ते झाड बनते, वृक्ष बनते. त्याची वाढ होऊन ते मोठे होत जाते. तर काय कार्बन डायऑक्साईड किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा झाडे घेतात, तो डेटा त्याच्या आत रेकॉर्ड होत असतो. ज्याप्रमाणे वायुतत्वाचा एक सेल असतो, त्याचप्रमाणे वायुतत्वाच्या एक सेलमध्ये जगभरातील लोकांचे नकारात्मक किंवा सकारात्मक विचार असतात. नकारात्मक आणि सकारात्मक विचार वायुतत्वाच्या सेलमध्ये रेकॉर्डिंग पडलेला आहे. समजा वायुतत्वातील कार्बन डायऑक्साईडचा एक सेल झाडाने आपल्या पानाद्वारे त्या सेलला शोषून घेतले. नंतर त्याची वाढ होत असते, पण त्यात असलेला डेटा झाडाच्या आत जात नाही. त्यात पडलेले जगभरातील नकारात्मक आणि सकारात्मक विचार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या 4 युगातील लोकांचे रेकॉर्डिंग पडलेले विचार प्रत्येक सेलमध्ये आहेत. तर झाडे ते शोषून घेत नाही, ते दुसरा वायू बाहेर सोडतात. जसे कार्बन डायऑक्साईडवरचे आवरण घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडतो. नंतर ऑक्सिजन सेलसोबत डेटा बाहेर येतो. ऑक्सिजनच्या डेटात नकारात्मक आणि सकारात्मक विचार असतो. प्राणवायू घ्यावा. शरीरासाठी प्राणवायू आवश्यक आहे व त्याची सर्वांना गरज आहे, म्हणून त्याला प्राणवायू म्हणतात. शरीरातील प्राण अर्थात आत्मा चालवण्यासाठी प्राणवायू आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणवायू सर्व बाजूने नकारात्मक विचाराने भरलेला आहे. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगातील लोकांचे नकारात्मक विचार, साकारी, आकारी आणि भूतप्रेतांचे नकारात्मक विचार त्याच्यात पडले आहेत ना. केवळ मनुष्यांचेच विचार पडले नाहीत, तर भूतप्रेत आत्म्यांचेही नकारात्मक विचार खूपच आहेत. धर्तीवरील विचार प्रत्येक सेलमधून श्वासात जातो. वायुतत्वातून ऑक्सिजन प्राणवायूमधून प्राणमय शरीराला इफेक्ट करतो, तर प्राणमय शरीरावर इफेक्ट पडत असतो. नकारात्मक विचारांचा कारण शरीरावर परिणाम होतो, कारण शरीराचा मनावर प्रभाव पडतो. त्यामुळे मन नकारात्मक होते. माणूस मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छितो, खूप त्याग तपस्या करतो, तरीही कुठेतरी चुका होतातच. इच्छा नसतानाही चुका होतात. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, यह काजल की कोठरी है, दाग लागे ही लागे. त्यासाठी ज्ञानी मनुष्याने भूतकाळ विसरून पुढे जायचे असते. त्याने शोक करू नये. भीती सो बिंदी म्हणजे झाले गेले विसरून पुढे जायचे असते. आता पुढे आणखी चांगले करा आणि परमशांतीचे स्पंदने पसरवा. परमशांतीचे स्पंदने 4ही बाजूने भरून जातील. तुम्ही जो श्वास घेणार त्या प्राणवायूत परमशांतीचे स्पंदने असतील. तुम्ही दुसऱ्यांचे संकल्पातून स्मरण केले तर त्याच्यासोबत परमशांतीची स्पंदने जातील. कोणीही तुमची आठवण जरी काढली तरी त्याला परमशांतीची स्पंदने जातील. परंतु जर तुम्ही स्वतःला आत्मस्वरूपात स्थित होऊन परमप्रकाश पसरवाल तर परमप्रकाशात खूप शक्ती येते. परमप्रकाशातून परममहत्त्व जरी गेले तर महत्त्व सर्व काही बदले. तेव्हा तत्व परमतत्वात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणून मी तुम्हा मुलांना सांगत आहे की येथे फक्त नकारात्मकता आहे. वातावरणातील सर्व विचार बदलणे आवश्यक आहे. संपूर्ण वायुमंडळ बदलून टाका. वायुतत्वात बदल होताच जलतत्वातील नकारात्मकता देखील बदलून जाईल. धरतीच्या प्रत्येक कोपऱ्यात नकारात्मकता आहे. जेव्हा वायुतत्वे जड होतात तेव्हा नकारात्मक धरतीतत्व तयार होते. वायुतत्वात जडपणा कधी येतो? जेव्हा नकारात्मक विचार येत असतात तेव्हा पाणी आणि माती बनते. म्हणून हे सर्व नकारात्मक जल आणि मातीचे तत्वे परमतत्वाने भरले जाते. परमाकाश, परमवायू, परमअग्नीत परिवर्तन होऊन जाईल. परमशांती मुलांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहेदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation.
10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो।